भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शहरात होणाऱ्या भव्य मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शिस्त, सुरक्षितता आणि वेळेचे काटेकोर पालन करण्यावर भर देत व्यापक नियोजन हाती घेतले आहे। 10 एप्रिल रोजी कमल गणपती हॉल येथे झालेल्या बैठकीत या संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या। यंदा भुसावळ शहरातील विविध भागातून सुमारे 40 मिरवणुका, शोभायात्रा आणि मोटारसायकल रॅली निघणार असून जयंती उत्सव हा उत्साहात पण नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून 20 अधिकारी, 200 पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात येणार आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी मार्गदर्शन करताना वेळेचे बंधन, निश्चित मार्गाचे पालन आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण या 3 प्रमुख बाबींवर विशेष भर दिला। डीजे व बँड चालकांनी आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात, लेझर लाईट्सचा वापर टाळावा, तसेच प्रत्येक मंडळाने 10 ते 20 स्वयंसेवक नेमून मिरवणुकीतील शिस्त राखावी असे आवाहन केले। यंदा जयंती मिरवणुका सायंकाळी 5:30 ते 6 वाजता सुरू करण्याचे नियोजन करण्याचे आवाहनही भीम सैनिकांना करण्यात आले। बैठकीस जयंती समितीचे अध्यक्ष सोनू नेतकर, कामगार नेते जगन सोनवणे, बाळा मोरे, बाळा पवार, गणेश सपकाळे, रवींद्र निकम, प्राध्यापक प्रशांत नरवाडे, राजश्री सुरवाडे यांच्यासह सुमारे 300 पदाधिकारी उपस्थित होते। प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गावरील खड्डे, पथदिवे व पिण्याच्या पाण्याच्या समस्या यावेळी मांडण्यात आल्या। त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले। दरम्यान 12, 13 व 14 एप्रिल रोजी आंबेडकर पुतळा परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बसस्थानक परिसरातील वाहतूक बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली असून 14 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात ड्राय डे जाहीर करून मद्य विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। उत्सवाच्या काळात शहरात सीसीटीव्ही व गुप्त माहितीच्या माध्यमातून पोलिसांची करडी नजर राहणार असून सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे। यंदाच्या मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषण टाळून डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना उजाळा देणाऱ्या सामाजिक देखाव्यांवर भर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शहरातील सलोखा, शांतता आणि उत्सवाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19।